जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा मनसे. माझ्यासोबत अनुप गुप्ता, वाहतूक विभाग संघटक, आणि आमचे शाखाध्यक्ष संतोष बनसोडे हे खाली उभे आहेत. कारण जागा नाही, आम्ही कसं करून तर चढलोय वरती, पण हे दाखवण्यासाठी चढलोय की चांदिवली विधानसभेमध्ये फक्त विकासच्या नावाखाली लाखो रुपये कसे वाया घालवले जात आहेत ना, ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी द्यायला आज इथे उभा आहे. आता आपण आहोत साकीनाका सिग्नल, बरोबर आहे, मेन सिग्नल आहे. इथं एक फाउंटन टाईप बनवलं सुशोभीकरण म्हणून की चांगला दिसला पाहिजे यासाठी बनवलं, त्यासाठी महानगरपालिकेचा धन्यवाद. परंतु लाखो रुपये बनवल्यानंतर ह्याची देखभाल कोण करणार हे तुम्हाला दाखवत. याची आतमध्ये अवस्था काय ते बघा, हे तुम्ही बघा, फक्त ह्याची हालत काय ते बघा ना. हे सगळं हे लाईट आहेत, हे लाईट आहे ते बघा, तिथं लाईट आहे, पाईपलाईन आहे. हे बघा इकडनं हे शिवाच्या तोंडातून पाणी यायचा, फक्त दाखवण्यासाठी एक दिवस मला वाटतं चालू केलं असेल, आता पूर्णपणे बंद आहे. ही जबाबदारी कुणाची आहे मला सांगा. ही जबाबदारी, याची देखभाल करायची जबाबदारी कुठल्या डिपार्टमेंटची आहे? हेर्लेकर साहेब, मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. तुमचा मेंटेनन्स डिपार्टमेंट झोपलेला आहे हे तुम्हालाही माहिती आहे. काहीच लक्ष नाहीये कुणाचा, फक्त लाखो रुपये खर्च करायचे. बघा हे झाड बघा, झाड पण मेलेले आहेत, हे बघा झाड आले त्याच्यात. ही परिस्थिती करून ठेवली आहे, ह्याचा जबाबदार कोण आहे मला सांगा. आणि जर तुम्ही ह्याची माहिती घेतली ना व्यवस्थित, तर मला वाटतं 5-50 हजार नाही, 22 लाख रुपये खर्च केले असेल एवढ्यावरती, फक्त या स्मारक चौकावरती. सॉरी, आता एवढं चांगलं बनवलं, पण यानंतर याची देखभाल केली पाहिजे ना. रोज रात्री लाईट चालू झाली पाहिजे, संध्याकाळी फवारे चालू झाले पाहिजेत, जेणेकरून लोकांना दिसेल. हे बघा, हे दाखवा असं फिरून, हे साकीनाका, हा हे साकीनाका सिग्नल आहे. दाखवा सगळे व्यवस्थित, साकीनाका सिग्नल दाखवा. म्हणजे फक्त ज्या दिवशी नारळ फोडायचे असतात त्या दिवशी मोठा तामझाम करायचं, लाखो रुपये महानगरपालिकेचे जनतेचे पैसे वेस्ट करायचे, वाया घालवायचे. सगळ्या लाईट बंद आहेत. ते सन्माननीय साहेब सांगतात ना ते की बियर बार सारखी लाईट झबूक झबूक होत असते, सेम तसंच होते. ह्याचं जबाबदार कोण आहे? लाखो रुपये वाया घालवायची गरज काय आहे? अहो, आमच्या साकीनाक्यामध्ये चांदिवली विधानसभेमध्ये लोकांना चालण्यासाठी जागा नाहीये, गटर तुटलेले आहेत, पार्किंगच्या समस्या आहेत, बरेच काही समस्या आहेत. हे ठीक आहे, तुम्ही केलं, तुम्हाला काहीतरी चांगलं वाटलं, हेही झालं पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे, आम्ही याचा विरोध नाही करत. पण ह्याची देखभाल कोण करणार? ही परिस्थिती आहे बघा. परत एकदा दाखवा, हे दाखवा सगळे लाईट वगैरे. अहो, थोडी तर लाज बाळगा. एवढ्या मोठ्या डिवायडर, प्रत्येक डिवायडरवर तुम्ही बघा काय बॅनर लावलेत. हा अहो, आमचं जनतेचे नाही तर कुठंतरी स्थानिक लोकप्रतिनिधीची यांची तर इज्जत ठेवा. त्यांचं नाव खराब होतोय ना. पूर्ण जिथे जिथे डिवायडर आहेत सगळ्या ठिकाणी फोटो आहेत एवढे मोठे मोठे. ते तुम्हीच लावले असतील, कारण आम माणूस असेल किंवा कुणी असेल ते लावू शकत नाही, ते तुम्हीच लावले असतील. अहो, हजारो लोक इकडनं जातात येतात साकीनाका सिग्नल वरना, बरोबर आहे, अंधेरी वरना, कुर्ला वरना, घाटकोपर वरना, पवई वरना. आणि हे आपण काय दाखवायचा प्रयत्न करता मला सांगा. ह्याचा जाहीर निषेध करतोय. आणि 2 दिवसात जर ह्याच्यावर काम झालं नाही, या सुशोभीकरणावर, या कारंजावर, पाणी, लाईट, फाउंटन, जे लाखो रुपये खर्च केलेत त्याचा उपयोग जनतेला झाला पाहिजे. साकीनाका सिग्नलवर हा चालू झाला पाहिजे 2 दिवसात. नाहीतर हेर्लेकर साहेब, आपल्याला माहिती आहे की आम्ही काय करणार आहे, पण नंतर आमच्यावर नाराज होऊ नका. आपला मेंटेनन्स डिपार्टमेंट असेल, हा गार्डन डिपार्टमेंट असेल, का वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, एकमेकांवर ढकलत राहतील. हे आमची जबाबदारी नाही, हे त्यांची आहे, हे त्यांची नाही, ह्यांची आहे. म्हणून मी हेर्लेकर साहेब आपल्यालाच विनंती करतोय, लवकरात लवकर असे चौक जिथं जिथं असतील, असे हे सुशोभीकरण केलं असेल तिथं लक्ष द्या. आणि असे यानंतर बनवायचे ना,
तर त्यांचा चांगला उपयोग झाला पाहिजे तरच बनवा. फक्त लाखो करोडो रुपये जनतेचे वेश घालू नका. माझी हात जोडून विनंती आहे. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, हे साकी नाका.